तुम्हालाही कधी असं वाटतं का की सगळे पुढे गेलेत आणि आपण मात्र अजूनही तिथेच आहोत? तर एकदा ही गोष्ट नक्की ऐका. कधी कधी ना आपण इंस्टाग्राम उघडतो आणि दुसऱ्याचं आयुष्य बघता बघता आपल्याच आयुष्याबद्दल डाऊट घ्यायला लागतो. ती एवढी अचीव्ह करते आहे, तो एवढा पुढे गेलाय आणि मी अजून इथेच आहे. एक मुलगी होती, खरं सांगायचं तर ती काहीच चुकीचं करत नव्हती. ती सुद्धा प्रयत्न करत होती, छोटे छोटे गोल्स ठेवत होती. पण प्रॉब्लेम एकच होता, ती स्वतःची तुलना सगळ्यांशी करत होती. कोणाचे मार्क्स जास्त, कोणाचे फॉलोअर्स जास्त, कोणाचं टॅलेंट भारी, कोणाची लाईफ परफेक्ट. आणि मग तिला वाटायचं कदाचित मी पुरेशी चांगली नाही. पण एका दिवशी तिने थांबून स्वतःलाच विचारलं, मी खरंच मागे आहे की मी फक्त दुसऱ्यांच्या जर्नीकडे बघते आहे? आणि तिला एक गोष्ट समजली, आपण दुसऱ्यांच्या हायलाईट पाहतो आणि स्वतःचा बिहाइंड द सीन जगत असतो. मग तिने कंपॅरिझन थांबवलं आणि स्वतःकडे बघायला सुरुवात केली. कालपेक्षा आज थोडं शिकली का? हो. मग ती मागे नव्हती, ती फक्त तिच्या स्वतःच्या स्पीडने पुढे जात होती. म्हणून जर तुम्हालाही कधी वाटत असेल ना सगळे पुढे गेले आणि मी मात्र मागे राहिले आहे, तर थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, माझी जर्नी त्यांच्यासारखी होण्याची गरज नाही. कारण तुझी गोष्ट तुझी आहे आणि अजून खूप काही बाकी आहे. ही होती आपली गोष्ट. अशीच रिलेटेबल गोष्ट पुन्हा ऐकायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. माझ्यासोबत असेच जोडलेले राहा. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीत. धन्यवाद.